सन्मान्य प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी संबंध देशभरामध्ये PM ई बस सेवा या इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन बसेस 5000 बसेस देण्याचा निर्णय संबंध देशभरामध्ये घेतलेला होता। या योजनेची घोषणा होताच त्वरित आपण कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं प्रस्ताव दिला आणि महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्या कोल्हापूरसाठी 100 इलेक्ट्रिक बसेस मंजूर झालेल्या होत्या। आता या इलेक्ट्रिक बसेस येत असताना त्याच्यासाठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, वर्कशॉपची व्यवस्था पाहिजे, ॲडमिन बिल्डिंगची व्यवस्था पाहिजे, येणाऱ्या सगळ्या ड्रायव्हर्स क्लीनर्स त्यांची व्यवस्था, मेंटेनन्स आणि इलेक्ट्रिक स्टेशन्स या सगळ्या कामासाठी जवळजवळ 1 वर्ष 1.5 वर्ष गेलेलं आहे। हे सगळे पैसे 100% पैसे केंद्र सरकारनं दिलेले आहेत। केंद्र सरकारनं जे पैसे दिले होते त्याची पाहणी करण्यासाठी मी इथं आलेलो आहे। सगळं इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे तयार झालेलं आहे। 8 बसेस दाखल झालेले आहेत। 15 ऑगस्टच्या आत कोल्हापूरमध्ये इलेक्ट्रिक बसची सेवा सुरू होईल अशा आमच्या परिवहन समितीच्या वतीनं घोषणा केलेली होती। ती घोषणा पूर्णत्वास येत आहे। 50 ते 60 बसेस 15 ऑगस्टपर्यंत येतील। 9 तारखेला सन्माननीय मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरमध्ये येत आहेत। जर त्याच्या आधी त्यांनी जर वेळ दिली तर या इलेक्ट्रिक बसेस किंवा पुढची वेळ दिली तर त्यावेळी मोठ्या प्रमाणात याचं उद्घाटन आपण करणार आहोत आणि ही सगळी सेवा कोल्हापूरकरांसाठी आपण कार्यरत करणार आहोत। तुम्ही बघितलं असेल की 9 मीटर आणि 12 मीटरच्या या बसेस आहेत, संपूर्ण वातानुकूलित आहेत। त्यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी विशेष व्यवस्था आहे। हे सगळं आता डिजिटली डॅशबोर्डवर घेऊन त्यांचे रूट्स ठरवणं, त्यांना 180 किलोमीटर JBM कंपनीने हे सगळं काम घेतलेलं आहे। बाहेरची कंपनी आहे, मला वाटतं दिल्लीची किंवा इतर कुठल्या तर राज्यातली ती कंपनी असेल, त्या कंपनीनं या बसेस पूर्ण चालवायच्या आहेत। महापालिकेनं त्यांना सहकार्य करायचं आहे आणि 180 किलोमीटर रोज त्यांना रूट द्यायचे आहेत। तर आत्ताच्या बसेस आपल्या एक्झिस्टिंग आहेत त्या अतिशय दुरावस्थेमध्ये आहेत आणि म्हणून आम्ही कोल्हापूरमध्ये बसेस आणणार म्हटल्यानंतर आमचे विरोधक काँग्रेसच्या मंडळीने आमची जरा चेष्टा केली होती। त्यांनी 3 बसेस दिल्या होत्या आणि खूप गाजावाजा केला होता की आम्ही 3 बसेस दिल्यामुळे। आम्ही त्याच दिवशी घोषित केलं होतं की आम्ही 100 बसेस आणू।